सर्वांना नमस्कार। तर आज आपण सोमवार दिनांक 9 मार्च 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण सोमवार दिनांक 9 मार्च 2026 या दिवसाचे सविस्तर दैनिक राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण बघूया पहिली रास। आता पहिली रास आहे मेष रास। आता मेष राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल। मंगळाची स्थिती तुम्हाला साहसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल। व्यवसाय आणि नोकरी यामध्ये नवीन प्रकल्पांची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम काळ आहे। आता तुमची कार्यक्षमता पाहून वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल। आता कौटुंबिक स्थिती पाहता जोडीदाराशी असलेले मतभेद आज मिटतील। संध्याकाळी मुलांसोबत वेळ घालवाल। सावधानतामध्ये अतिउत्साहात कोणालाही शब्द देऊ नका। आता हे बघितले आपण मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य। आता बघूया आपण वृषभ रास। आता वृषभ राशीच्या व्यक्तींना आज संयमाने काम घ्यावे लागेल। आता ग्रहांची स्थिती थोडीशी प्रतिकूल असल्याने वृषभ राशीच्या व्यक्तीची आज धावपळ जास्त होईल। आता आर्थिक बाबतीत बोलायचं तर जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याचे मार्ग मोकळे होतील। गुंतवणुकीसाठी आजचा दिवस मध्यम आहे। आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर डोकेदुखी किंवा डोळ्यांचे विकार जाणवू शकतात। आता पुरेशी झोप घ्या। आता आजचे वृषभ राशीसाठी सोपा उपाय आहे, पांढऱ्या वस्तूचे दान करणे आज तुम्हाला शुभ ठरेल। आता बघूया आपण तिसरी रास मिथुन रास। आता मिथुन राशीच्या व्यक्तीच्या बौद्धिक कौशल्यामुळे आज कठीण कामे सुद्धा सोपी होतील। आता शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांसाठी हा दिवस सुवर्ण संधी घेऊन येईल। स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे आज योग आहेत। आता संवाद कौशल्यामध्ये तुमची बोलण्याची पद्धत लोकांना आज प्रभावित करेल, ज्यामुळे नवीन मित्र तुम्हाला जोडले जातील। आता आजचा शुभ अंक आहे 5 आणि 7 हे 2 शुभ अंक आहेत मिथुन राशीसाठी। आता आपण बघणार आहोत चौथी रास कर्क रास। आता कर्क राशीचे आजचे भविष्य काय सांगते तर कर्क राशीच्या व्यक्तींच्या आज मनावर थोडासा ताण राहू शकतो। आता भावनाच्या भरात निर्णय घेणे टाळावे। आता घरगुती सुखसोयींवर खर्च होईल। घराच्या नूतनीकरणाचे विचार मनात येतील। आता नोकरी करणे याबाबत कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहा। स्वतःच्या कामात पारदर्शकता ठेवा। आता हे आरोग्याच्या दृष्टीने थंड पदार्थाचे सेवन टाळा, घशाचे विकार होऊ शकतात। आता आपण बघणार आहोत सिंह रास। आता बघितले कर्क राशीचे राशी भविष्य। आता आपण पुढची रास सिंह रास। तर आता सिंह राशीचे आजचे राशी भविष्य तर काय सांगते तर सिंह राशींच्या व्यक्तींना आज सूर्याचे भ्रमण तुम्हाला प्रबळ बनवेल। समाजात तुमचे वर्चस्व वाढेल। आता कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर सरकारी कामामध्ये तुम्हाला यश मिळेल। रखडलेली कागदपत्रे पूर्ण होतील। आता प्रेमामध्ये आज जोडीदाराकडून एखादी मौल्यवान अशी भेट मिळण्याची आज शक्यता आहे। आता आजचे विशेष टीप आहे की अहंकारापासून दूर राहिल्यास दिवस अधिक सुखकर होईल। आता हे बघितले आपण सिंह राशीचे व्यक्तीचे सविस्तर राशी भविष्य।
आता आपण पुढची रास बघूया, 6वी रास कन्या रास. आता कन्या राशीच्या राशी भविष्य काय सांगते, तर कन्या राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस नियोजनासाठी उत्तम आहे. तुमचे सूक्ष्म निरीक्षण तुम्हाला चुकीच्या निर्णयापासून वाचवेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर बचतीचे नवीन प्लॅन्स कराल. अचानक धनलाभ होण्याचे योग कन्या राशीच्या व्यक्तीचे आज आहेत. आता कौटुंबिकमध्ये नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. घरातील ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. आणि कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा. तर आता हे बघितले आपण कन्या राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 7वी रास तूळ रास. आता तूळ राशीचे आजचे भविष्य काय सांगते, तर तूळ राशीच्या व्यक्तींचा आज कला आणि साहित्याशी संबंधित आजचा दिवस विशेष प्रगतीचा आहे. आता नोकरीच्या बाबतीत परदेशात जाण्याची संधी शोधत असाल तर आज एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल. आता आर्थिक बाबतीत चैनीच्या वस्तूंवर खर्च वाढेल, त्यामुळे बजेट तुम्ही सांभाळा. आता नातेसंबंधाच्या बाबतीत बोलायचे तर मित्रमैत्रिणींकडून मोठे सहकार्य तुम्हाला आज लाभेल. आता बघूया आपण 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला थोडेसे सावध राहावे लागेल. गुप्त शत्रू तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. आता व्यवसायाच्या बाबतीत बोलायचे तर भागीदारीत व्यवहार करताना पारदर्शकता ठेवा. नवीन करार करताना कागदपत्रे नीट तपासा, नीट वाचा. आणि आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आता खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा वृश्चिक राशीसाठी उपाय हनुमानाची उपासना करणे फलदायी ठरेल. आता बघूया आपण 9वी रास धनुरास. आता धनुराशीचे आजचे भविष्य काय सांगते, तर धनुराशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस भाग्याचा आहे. आता गुरूंच्या कृपेमुळे तुमच्या कष्टात योग्य दिशा मिळेल. आता सामाजिकच्या बाबतीत सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. लोकांच्या मदतीसाठी पुढे याल. आता धनुराशीच्या शिक्षणाच्या बाबतीत संशोधनाशी संबंधित विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रवासाच्या बाबतीत धार्मिक सहलीचे बेत आखले जातील. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशींच्या व्यक्तीची शनीची स्थिती कष्टाचे फळ देणारी आहे. कामाचा ताण असला तरी यश तुमचेच असेल. करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर नोकरीत बदल करण्यासाठी हा काळ योग्य नाही. आता सध्याच्या कामातच निष्ठा ठेवा. कुटुंबाच्या बाबतीत बोलायचे तर जोडीदाराशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. आनंदी आणि शांत रहा. आजचा शुभ अंक आहे मकर राशीसाठी 8. आता बघूया आपण 11वी रास कुंभ रास. आता कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते, तर कुंभ राशीच्या व्यक्तींच्या कल्पनाशक्तीला आज वाव मिळेल. नवीन विचार आणि नवीन संकल्पना अंमलात आणाल. व्यापार, कापड, दागिने आणि सौंदर्य प्रसाधनाच्या व्यापारात मोठा नफा होईल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर दिवसभर उत्साह टिकून राहील. व्यायामाची जोड द्या. प्रेम यामध्ये विवाह करणाऱ्या तरुणांचे विवाह जमण्याचे आज योग आहे. आता बघूया आपण 12वी रास मीन रास. आता मीन राशींच्या व्यक्तीसाठी मानसिक शांतीसाठी आजचा दिवस चांगला आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर
पैशाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. उधार देणे टाळा. आता हे बघितले आपण आर्थिक बाबतीत. आता बघूया कौटुंबिक. आता कौटुंबिकमध्ये भावंडांशी असलेले संबंध घट्ट होतील. आणि आजची महत्त्वाची टीप आहे की नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. आजची ग्रहाची स्थिती 9 मार्च 2026 रोजी चंद्र हा वृश्चिक राशीत भ्रमण करत असेल, जो तुमच्या भावनांवर आणि निर्णयांवर प्रभाव टाकेल. आता दिवसाचा उत्तरार्ध हा पूर्वार्धापेक्षा अधिक लाभदायक असेल. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला 9 मार्च 2026 हे या दिवसाची राशी भविष्य हा व्हिडिओ कसा वाटला? तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर असंच आपण पुन्हा भेटूया नवीन राशी भविष्य ह्या व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना